आर्थिक साक्षरतेचा अभाव, एका गोंधळलेल्या समाजाची शोकांतिका. आजच्या आधुनिक युगात आपण जरी डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, विकसनशील भारत अशा घोषणा करत असलो तरी एक कडवट सत्य आपल्या समाजात खोलवर रुजलेले आहे. आपल्याला पैशाचं खरं ज्ञान नाही, म्हणजेच आर्थिक साक्षरतेचा अभाव. शाळांमध्ये वर्षानुवर्षे गुण मिळवण्यावर भर दिला जातो, पण आर्थिक व्यवहार, कर्ज, बचत, गुंतवणूक, विमा, पेन्शन अशा मूलभूत गोष्टींबद्दल शिकवलं जात नाही. परिणामी एक सुशिक्षित माणूसही आज आर्थिक बाबतीत अगदीच गोंधळलेला, गाफील आणि अनेकदा गंडलेला दिसतो. एका पिढीने आयुष्यभर मेहनतीने साठवलेले पैसे एका चिटफंडच्या झगमगाटी आश्वासनांवर विश्वास ठेवून गमावले जातात. 20 ते 25% रिटर्न देणारे स्कीम्स, क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट, फॉरेक्स ट्रेडिंग अशा नावाखाली हजारो लोक अक्षरशः लाखो रुपये घालवतात आणि नंतर रडत बसतात. फारसे नियमशिस्त नसलेली ही स्कीम्स फेसबुक, व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या बनावट प्रोफाईल्सद्वारे चालवल्या जातात आणि लोक गंडतात, कारण त्यांना फायनान्शियल प्रॉडक्ट म्हणजे काय, रिस्क म्हणजे काय हेच माहीत नसते. शहरी मध्यम वर्गात एक वेगळी शोकांतिका दिसते. क्रेडिट कार्ड आणि बाय नाउ पे लेटरची सवय इतकी वाढली आहे की अनेक तरुण आज कर्जात गुदमरत आहेत. EMI भरताना दमछाक होते. ग्रामीण भागात परिस्थिती आणखी गंभीर आहे. तिथं तर आर्थिक साक्षरता म्हणजेच एक अज्ञात विषय आहे. गावाकडे एखादी नवीन सरकारी योजना आली की त्यावर 50,000 लोन मिळेल, डायरेक्ट सबसिडी येईल अशा अफवा पसरवल्या जातात. दलाल लोक सरसावतात आणि शेकडो रुपये डॉक्युमेंट प्रोसेसिंगच्या नावाखाली वसूल करतात. बँक मॅनेजर, एजंट आणि खासगी फायनान्सवाले यांच्याकडून फसवणूक होणे हे आता सामान्य झाले आहे. फारच गरजेच्या वेळी घेतलेले कर्ज वाढत्या व्याजात बुडते आणि शेवटी शेतकऱ्यांना जमीन गमवावी लागते, घर गहाण ठेवावं लागतं. हे सगळं ऐकताना किंवा वाचताना फक्त सहानुभूती वाटते, पण ही समस्या केवळ एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित नाही. ही एक सामाजिक आपत्ती आहे जी अनेक घरं उद्ध्वस्त करते आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती ही फायनान्शियल अंधारात असते आणि फसवणूक करणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढते आहे. आजकाल फोनवर येणारे KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट बंद होईल, आपण 25 लाखाची लॉटरी जिंकली आहे असे मेसेजेस किंवा कॉल्समुळे सगळ्या वयोगटातील लोक फसवले जात आहेत. अनेक जण आपलं ATM, OTP, कार्ड नंबर, बँक डिटेल्स देऊन आपले पैसे गमावतात. काही प्रकरणं तर इतकी क्लिष्ट असतात की पोलिसही त्याचा माग काढू शकत नाहीत. या सगळ्याचं मूळ एकच अज्ञान, आर्थिक साक्षरतेचा अभाव. शिक्षण पद्धतीने माणसाला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवलं, पण कोणतीही नोकरी असो, व्यावसायिक यश मिळवायचं असेल तरी सुद्धा आर्थिक शिस्तीशिवाय हे सगळं अपूर्ण आहे. मुलांना गणित शिकवताना त्यांना सोप्या व्याजाचा फार अभ्यास केला जातो, पण प्रत्यक्षात स्वतःचं बँक खातं कसं चालवायचं, गुंतवणुकीसाठी कोणते पर्याय आहेत याचं प्राथमिक शिक्षणही दिलं जात नाही. आज गरज आहे ती लोकांना खूप पैसे कसे कमवायचे हे सांगण्याची नाही, तर जे पैसे आहेत ते शहाणपणानं कसे वापरायचे, सुरक्षित ठेवायचे आणि योग्य जागी गुंतवायचे हे शिकवण्याचे आहे. कारण जोपर्यंत आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर होत नाही तोपर्यंत आपल्या प्रगतीची वाटचाल म्हणजे अंधारात चाचपडत चाललेलं पायवाट. योगेश कदम, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, फिनोपिया सर्व्हिसेस, कराड.